नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज आपला विकेंडचा वार, तर विदाऊट वेस्टिंग एनी टाईम, कारण माझ्याकडे तुमच्याशी शेअर करायला खूप 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 काही आहे आणि मला बिलकुल टाईमपास नाही करायचा आहे. सो विदाऊट वेस्टिंग एनी टाईम, झमुरे बजाव ताली. झमुरा तर खरंच गॉंगॉंग वर्ल्डमधल्या नाही, ह्याने प्रूव्हच केलेलं आहे. सगळी दुनिया इकडे क्रिकेटचा आपली जी जीत झाली आहे, जे इतक्या वर्षांनी आपल्याला जे सौभाग्य मिळालेलं आहे त्याचा सोहळ्यामध्ये इतकी तल्लीन झाली आहे आणि इतकी खुश आहेत लोक. ए टू झेड, म्हणजे काय लोकांनी ओव्हर ॲक्टिंग केली, पण ठीक आहे, ॲटलिस्ट त्यांच्यामध्ये ती कर्टसी तरी होती की त्यांनी ते दाखवलं, आपला आनंद दाखवला. ट्रू यूट्यूबरची किंवा आपण सोशल मीडियावर जेव्हा असतो तेव्हा काही गोष्टींचं आपल्याला भान ठेवावं लागतं, काही गोष्टींबद्दल आपल्याला जागरूक राहावं लागतं. थोडं एक सोशल आपली जी रिस्पॉन्सिबिलिटी असते ती आपल्याला मेंटेन करावी लागते. पण ह्याचं कसलं काय, ह्याला कसलंच काय नाही माहिती. चला, ते जिंकलं, त्याचा एक साधा ह्याने कुठे उल्लेख पण नाही केला. आणि त्याच्यानंतर जेव्हा ते परत आले, इतकं काही वानखेडेला इतका मोठा सोहळा झाला, त्यांचं कौतुक झालं, त्याच्यानंतर त्यांचे वेगवेगळे इंटरव्ह्यूज झाले आणि इतकं काही छान छान आणि खूप मस्त एकदम भारी वाटायला आहे फिलिंग होतं. आणि ह्याचं कसलं काय, ह्याला काहीच माहिती नाही. त्याचं नाव आता ना मी नवीन एक नाव ठेवलं आहे. ह्याचं नाव आहे तोदुमल झिंगा. एक नंबरचा तोदुमल झिंगा आहे हा. गुरु कुठला, तिथे असं ते झिंग्याचे असे केस असतात ना, तसे याच्या डोक्यावरच्या वेगमधनं ना असे दोन तीन केस असे तुरे असे पुढे असे लटकत असतात. त्यांनी याचं तोंड नुसतं घाणेरडा, असे जे कॅमेऱ्यामध्ये तर असा बघत असतो ना, असं वाटतं की स्वतःला खूप मोठा डूड समजतो. डूड नाही आहेस, गुड बॉय, समजलं ना. जास्तच घुसू नकोस ते कॅमेरामध्ये, फोडून टाकेन कॅमेरा तुझ्या तोंडावरच असा. आणि काय ग हे झिंगे, ह्याची बायको ती झमुरी खाजुर्डी, ती काय तुझं संपलं का नाटक? लास्ट टाईम तर खूप मोठं ॲक्टिंग केलेली वटपौर्णिमेची वगैरे, झालं वाटतं तुझं पण मन भरलं कुठे ना कुठेतरी. तुला पण आता हे जाणीव झाली आहे की बाबा नको बाबा, या जन्मी मिळालास पुरे, पुढचे 7 जन्म नको मला हा नवरा, देव करो आणि हा माझा 7वाच जन्म असू दे, असं तुला ते फिलिंग आलं आहे वाटतं. म्हणून सोडीमध्ये कल्टी मारलीस ना वटपौर्णिमेला. तुझ्या आईने तुझ्याबरोबर स्कॅम केला की पोरी जा, खूप मोठे यूट्यूबर आहेत आणि खूप पैसा आहे, मज्जा आहे. पण ह्यांचं ते खरं रूप आता बाहेर येते. आता ते तुला लेट रिअलाईज झालं जेव्हा तू म्हणजे पडलीस ना त्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये, तेव्हाच. पण आता खूप उशीर झाला आहे. तसं तर अजून काय खूप उशीर नाही झाला आहे अजून, पण झालाच आहे. आता काय बोलायचं, ते कधी ते पाळणा हलणार आहे ते माहिती नाही. ते तर केव्हा होईल तेव्हा होईल. सगळीकडे आशीर्वाद घेऊन पण ते आशीर्वादाबरोबर दुसऱ्या पण गोष्टींची मेहनत करावी लागते ना, कष्ट करावे लागतात. कष्टाशिवाय अष्ट नाही असं झमुरा म्हणतो ना. पण ते काय नुसते कष्ट करून पण काय होत नाही. ते कष्ट ना प्रॉपर म्हणजे ते मॅच झाले पाहिजेत आणि सगळं काही व्यवस्थित जुळून आलं पाहिजे. ते कष्ट करताना ना, ते कष्टामधलं आता मी काय एक्सप्लेन करू मंडळी, मी पण काय तुम्हाला एक्सप्लेन करत बसले. समजून जा मंडळी, तुम्ही समजलं ना मंडळी. तर ते तर झालंच, पण त्या व्यतिरिक्त हे लोक असे आहेत ना, फक्त असं दाखवतात दुनियेला. तसंच तुझ्या आईला पण असं दाखवलं. त्याचं खालीवलकर काकूंना पण कसं असं वाटतं की असं काहीतरी भारी आहेत हे लोक, असं एक पिक्चर या लोकांनी पोर्ट्रे केलं आहे ना. पण रियालिटीमध्ये हे लोक असे आहेत ना की ह्यांच्या हातात सोन्याचा वाडगा दिला तरी त्या वाडग्यातनं हे लोक भिकच मागणार आहेत, असे दळबदरी लोक आहेत. तर त्याच्यामुळे काही ह्यांच्याकडनं वेगळी काही अपेक्षा नाही आहे. आणि आता झमुरीपुरती फसलेली आहे. बेकार झालं ग, लई बेकार, म्हणजे इतकं बेकार झालं आहे ना तुझ्याबरोबर, काहीच सांगून उपयोग नाही. शेवटी बिचारीकडे काही पर्याय नाही आहे आता. त्यामुळे ती जे मिळालं आहे त्याच्यामध्ये आनंदी राहण्याचा आणि एकूणच ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करते की त्यातनंच कसं काय आपलं लाईफ बेटर होऊ शकतं, हे ती आता कुठेतरी आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न करते. सो ऑल द बेस्ट झमुरी. इकडे ना पैसे नाही, तो क्लिप घ्यायला पण पैसे नाहीत. बघा काय लेवल तिची, काय लायकी राहिली आहे, काय करून ठेवलं आहे झमुऱ्याने. इतकं वाईट वाटलं माहिती आहे मला. इतकं म्हणजे त्या बायका जे हेल्प वगैरे येतात त्यांना तरी एक पगार आहे, त्यांना पगार मिळतो.
त्यांना पण आपण एक इंडिपेंडेंट वुमन म्हणू शकतो. प्लस ह्याच्या आईला तर जाऊ दे, म्हणजे तिचं तर हडपलंच आहे ह्याने. तर हा झमुऱ्यांना एकूणच सगळ्यांचं सगळं हडपण आहेत आणि सगळ्यांना स्वतःचं मिंध करून ठेवण्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे. बाकी याने काही त्या मॅनेजमेंटमध्ये शिकला नसेल ना तरी चालेल, पण ही गोष्ट मात्र त्याने एकदम शिकली आहे मॅनेज करायला. जीपे नाही की कॅश नाही की काहीच नाही. शी लालत आहे लालत. असं ना बाबा, मैं तो नाही सेती बाबा, मैं तो कभी नाही सेती. माझा नवरा कधीच मला नाही नाही म्हणत. मी तुला कधी नाही म्हणतो का? मी तुला सांगतो तुला जे पाहिजे ते घे. अरे पण कशाला? तू कोण सांगणार? तिला एवढी पण लिबर्टी नाही आहे की महिन्याचा काहीतरी खर्च किंवा महिन्याची एक सर्टन अमाऊंट तिला मिळावी जी ती यूज करू शकते स्वतःसाठी. का बाबा तिने तुझ्यावर डिपेंड राहायचं प्रत्येक वेळेला? साधे क्लिप घेण्याचे पैसे नसावेत? काय म्हणायचं याला? शी, ही कसली इतकी लाचारी. भाऊंनी एकदम असं 10 मिनिटाचा ना एकदम असा स्वॅगमध्ये असा व्लॉग बनवला. मी माझा फ्लॅट विकतोय, कोणाला पाहिजे तो मला सांगा, हे असं आहे असं आहे असं आहे, हे असं आहे, हे बघा फोटोज आणि मला कॉन्टॅक्ट करा. अरे तर फ्लॅट विकणं म्हणजे काय? तुला काय वाटलं की ते आंबे विकतोय? फ्लॅट विकणं म्हणजे आंबे विकण्यासारखं आहे का? हां, याला लोकांनी असले प्रश्न विचारलेत. रेरा अप्रूव्ड आहे का? OC मिळाली आहे का? लिफ्ट आहे का? तर लिफ्ट त्याने ऑलरेडी सांगितलं होतं. पाणी किती वेळ आहे? म्युन्सिपाल्टीचं पाणी आहे का की बोरिंगचं पाणी आहे? आणि असल्यास किती वेळ असतं? टायमिंग आहे की 24 तास आहे? किती लांब आहे? त्याच्यानंतर मार्केट जवळ आहे का? किती जुनी बिल्डिंग आहे? एक घर घ्यायचं म्हणजे लोकांसाठी ड्रीम असतं. लोकांसाठी किती एक खूप मोठी स्टेप आहे ती. काही असं छोटी मोठी गोष्ट नाही आहे की आज ठरवलं आणि लगेच घेतलं किंवा काहीही घेतलं. कोणतरी मोठा असं स्वतःला समजणारा सोकॉल्ड यूट्यूबर आहे आणि त्याने अशी काहीतरी हुलाहुल टाकली आणि लोकांनी असं ते मागे आंब्यासाठी फोनवर फोन आणि नंतर फसले ना, सडके आंबे मिळाले आणि मग चोरी आणि हे ते तसं ठप झालं. तर ते आंबे होते म्हणून चाललं. आता तो घर घेतल्यावरती कसं काय कोण काय करणार आहे? एवढी मोठा आयुष्याचा निर्णय असाच घेणार का कोण तुझ्या 10 मिनिटाच्या व्लॉगवर? हां, म्हणूनच तुझं नाव ठेवलं आहे मी, तोडुमल झिंगा. चल बघ इधरसे बघ. टॉमच्या तर क्रेडिबिलिटीवर मला अजिबात म्हणजे अजिबात विश्वास नाही. म्हणजे मी जरा पण 1% पण विश्वास नाही ठेवू शकत की ती एक शेफीण होती किंवा काय. ती पहिल्यापासूनच ढापलेल्या रेसिपीज बनवायची आणि तिच्या रेसिपीज बकवास बनायच्या. मी 1-2 ट्राय पण केलेल्या आहेत खूप पूर्वी, स्टार्टिंगला कोविडच्या पण आधी. तर तेव्हा मी हिच्या रेसिपीज ट्राय केलेल्या आहेत, एकदम बकवास. फक्त आता इतकंच आहे की आता तिचं ते खोटं बाहेर येतं आहे की तेव्हा एवढं यूट्यूबमध्ये एवढं हे नव्हतं, इतके रेसिपीज आणि इतके रेसिपी चॅनल आणि इतकं व्हरायटी नव्हती. खूप कमी लोक होते आणि त्याच्यातले सगळेच्या सगळे पकाव आहेत. इवन ती जी दुसरी जी धुरा आहे ना ती पण 1 नंबरची. तिच्यावर मी गजाली गँगवर बनवणार आहे लवकरच, माझा विचार चालू आहे. पण आता माझं पण नेक्स्ट वीक ट्रिपचं प्लॅन आहे, तर बघूया आता कसं काय होतं आहे. पण येस, सूनर ऑर लेटर आय विल बी मेकिंग पॉडकास्ट ऑन दॅट धुरा थिंग. मुद्दा असा आहे मंडळी की काकूंनी जी रेसिपी दाखवली ना ती ॲक्च्युली मँगलोरियन रेसिपी आहे. माझ्या फ्रेंडची सासू आहे ना, ती अप्रतिम तोंडलीची भाजी बनवते. तोंडली चना सुका, आणि त्याच्यामध्ये चणे पण टाकतात, हरभऱ्याचे जे असतात ना चणे ते पण. आणि इतकी सही लागते ना ती, म्हणजे कोणाला तोंडली आवडत पण नसेल ना त्यांना पण ती आवडेल. मुळात ते ग्रीन नाहीच बनवत त्याला, म्हणजे तुम्ही बनवू शकता, ग्रीन चिली पण यूज करू शकता. पण ऑथेंटिक रेसिपीमध्ये बेडगी मिरचीचं वाटण टाकतात, सुकं वाटण, असं ओलसर सुकं असं ओल्या खोबऱ्याचंच असतं, पण ते टाकतात आणि त्याची भाजी बनवतात आणि ते एकदम खूप सही लागतं. आणि म्हणजे त्याच्यामध्ये तोंडली आधी बॉईल करून घेतात आणि नंतर ती ॲड करतात भाजीमध्ये. चणा पण शिजवून घेतात आणि तोंडली पण बॉईल करून घेतात आणि मग ते कांदा टाकून, कांद्यावरती ते वाटण टाकून ते परतून घेऊन नंतर त्याच्यामध्ये तोंडली आणि चणा टाकून 1 वाफ काढतात आणि झालं. एक काकू ढापलेली रेसिपी. आणि मग मी विसरली, मला तर माहितीच नव्हता, मी ना विसरली. पण तुम्ही नका असं करू, पहिले कांदा नका टाकू, कांदा नंतर टाका. अहो काकू काय फालतू. एकतर आहे ना तुम्ही सगळा बट्ट्या बोळ केला त्या रेसिपीचा. काय त्याचं रस्सा भाजीसारखं बनवून ठेवलं, पाणी बिणी घालून. त्याच्यामध्ये पाणी घालायचंच नसतं
काय सत्यानाश केला आणि वरून काय पण उलटं सुलटं काय सांगता, कांदा टाका वरून टाका आणि खालून टाका. गबस आहे गबस. एक सांगते मंडळी, बिलकुल म्हणजे बिलकुल यांच्या रेसिपी ट्राय करू नका. तुमचा सगळा माल मसाला आणि त्याच्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ना सगळे फुकट जातील. तेल गॅस सगळं काही. अजिबात ट्रस्ट करू नका यांच्यावरती. ज्या बाईला चेरी आणि लिचीमधला फरक नाही माहिती, आली मोठी शेफेण. लाल लाल असतं, ती लाल लाल असतं ना, लाल लाल तर चेरी पण असते काकू. तुम्ही आधी चेरी म्हणायला होतात, असं बोलताय जसं काही चेरी निळी असते आणि यांनी जे फळ सोलून ठेवलं होतं ते लाल होतं. काय बोलतात काकू तुम्ही ना. गबसा तुम्ही ना फक्त हाय हाय एवढंच बोलायचं. सांगितलं ना मी तुम्हाला आधी पण. बा ते तर काय म्हणजे सांगितलं, रक्ताचं थारोळं आणि रक्त काय चादर बिदर भिजली. काही काय फेकताव काकू, एवढं पण काय चादर बिदर भिजायला काय भादा भादा रक्त नाही. मग तुम्हाला तिकडे परत ॲडमिट करून घेतलं असतं आणि रक्ताच्या पिशव्या लावायला लागल्या असत्या. काय पण फेकायची पण एक लिमिट असते, जरा ना इज्जतीत फेका. इतकं पण फेकू नका की लोकांना पकडता पण येणार नाही. करायचं ना तो कसा पण करतो, ज्या काय काय लोकांना करावंच लागतं, काही ऑप्शन नसतात. तुम्हाला ना त्या बसून खायची सवय झाली आहे. तुम्ही त्या टाईपचे सासू आहेत ना की जे मरतात आधी, पण नंतर नुसती सुनेची वाटच बघत असतात. एकदा ती आली की इकडची काडी तिकडे करत नाहीत. आल्या मोठ्या त्या महिने तेव्हा ते रक्त आलं ना, म्हणून आहे ना मला डॉक्टरांनी असं कापायला चिरायला वगैरे नाही सांगितलं. ओ काकू, जर असं असेल ना आणि जर खरंच तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल ना तर तुम्हाला ना डॉक्टर बदलण्याची गरज आहे. बदला तो डॉक्टर. असलं सांगतोय कापू नका चिरू नका, जसं काय काकूंनी सुरी घेतल्याच काही न करताच हातातनं रक्त येणार आहे. मला तर तसं पण वाटतं की तो झमुरा तुमच्यावरती वेगळेच काहीतरी उपचार करतोय. तुम्हाला कार्डिओलॉजिकल प्रॉब्लेम आहे, काहीतरी कार्डिओ रिलेटेड प्रॉब्लेम आहे आणि तुमच्यावर डोक्याचे उपचार चालले आहेत. हे तर मला डाऊट आहेच, पण आता तर तुम्ही माझ्या डाऊटला ना एकदम यकीनमध्ये बदललं आहे की फक्त त्या दिवशी रक्त आलं म्हणून मला असं कापायला चिरायला असंच नाही सांगितलं आहे. सांभाळून पण करू शकता ना. कारणं सांगायला हजार आहेत. माझी एवढी ना मरणाची पाठ दुखत होती, इतकी माझी वाट लागलेली, पण मी 2 दिवस कसं बसं म्हणजे ते पण उठ बस करून थोडाफार आराम केला असेल. नाहीतर ते पण नाही. ऑफिस असतं, घरच्या गोष्टी असतात, आपलं यूट्यूब असतं. बाकी सगळ्याला तर आपण चला यूट्यूबला मी ऑफिसला म्हणू शकते की थोडा आराम करू शकतो, काहीतरी घेऊ शकतो सुट्टी बिट्टी. पण घरी पण घरची कामं तर तुम्ही अवॉइड नाहीच करू शकत ना. जर एखादी घरात एकच बाई असेल काम करणारी तर किती दिवस ती अशी पडून राहील. मला एखाद्या वेळेला चटका लागला म्हणून काय मी दुसऱ्या दिवसापासून गॅसजवळ जाणंच सोडून देऊ का. ओ मला तो फोबिया झाला बाबा, आता तर मी गॅसजवळ जाणारच नाही, कामच करणार नाही. बचच माझं तोंड उघडायला लावू नका काकू, मी आधीच सांगते तुम्हाला. आणि काकूंनी जरा काय सुनेची आणि त्या काकांची तारीफ काय केली, लगेच या झिंगूरच्या पोटात दुखायला लागलं आहे. आणि मी पण तुला कापून दिला ना कांदा, परवा मी दिला ना काकू. आधी त्याला बघा, त्याला शांत करा आधी, नंतर बाकीच्यांची तारीफ करा. मेरा लाजा बेटा, मेरा शन्ना बेटा, चलपट पागल, निकल यासे निकल लवडियन. आणि ह्या लोकांनी ना मला सांगितलंच नाही. ह्या लोकांना त्यांना माझ्यापासून वाचवत होते, कारण मला कळलं असतं ना मी तर ओरडलंच असतो. असं रक्तबिक्त आलं तर मी ओरडणारच होतं. तू ओरडणार ह्याला कुठल्या ना कुठच्या त्या फॅमिलीचं काय झालं, जे झालं ते वाईट झालं. ते कोणते लोणावळ्याला काय तो इन्सिडेंट झाला त्यामुळे कॅन्सल करणारा तू फट्टूचन, हां तोडुमल झिंगा, तू काय लोकांना ओरडणार आहे. आणि डॉक्टरला हिंमत तुझी. तोंड बघ काय झिपरा लावतोस ना टोपरं, ते बदल. इतकं घाण दिसतं ना. मी लास्ट टाईम पण बोललेली, असं वाटतं की कोणतरी येऊन तुझ्या डोक्यावर पानाची पिचकारी मारली आहे. घाणेरडाशी एक. मम्मी आपल्याकडे किती किलो तूप असता. आमच्याकडे 2-3 किलो असतात. 2-3 नाही 5 किलो तूप असतो आमच्याकडे. अरे तुला माहिती का, तूप एक तर ते तूप काय माहिती कुठे ठेवतात, फ्रीजरमध्ये फ्रीज करून ठेवतात की आणि काय करून ठेवतात त्याचं, तर ते मला नेहमी डालडाच वाटतं. असं वाटतं की 2-4 डब्यामध्ये ना डालडा असा खचाखच भरून ठेवला आहे. आणि सांगते 5 किलो वगैरे. चला तुम्हाला त्या सोनपापडी आणि सुतारफेणीतला फरक कळत नाही आणि 5-5 किलोचं तुपाचं काय तुम्ही कुठे घालता ते तूप. हां बोलली असते आता. गब्बसा यार गब्बसा, मी तुम्हाला आधीच तोंड उडायला लावू नको. जे लोक मला बोलतात ना की गॉसिप गर्ल दात ओठ खाऊन बोलते, तर हे करतात. असे करतात की ना माझ्या नसा अशा ना
उफाळतात. म्हणजे काकूंचे कपडे कसे ना असे एकदम तटतटलेले, असे तटतटून आता असं फुटतील असे, तसंच आहे ना माझं पण असं ना रक्त सळसळतं. त्याच्यामुळे ते माझ्या तोंडात नाही येतं. आणि तुम्ही स्पेशली बघाल तर स्पेशली ह्याच्याबद्दल, झमुऱ्याबद्दल, कारण त्याची हरकतेच अशी आहेत की ना काय करू नाही शकत मी, तर ॲटलिस्ट ह्या थ्रू आपल्या सगळ्यांचा जो काही राग आणि जे काही संताप होतो ना, तो मी कुठेतरी सगळ्यांचं मिळून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. आपले जे सबस्क्रायबर्स, आपले जी मंडळी आहेत सगळे, त्यांच्या वतीने. त्याच्यामुळे ते थोडं एक्स्ट्रीम वाटतं. ते तुम्हाला नाही समजणार, ते फक्त माझ्या मंडळींना माहिती आहे. हो की नाही मंडळी? मैं तुम सबकी आवाज हो की नाही? अग्री करता ना तुम्ही माझ्याबरोबर? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याचे भक्त म्हणजे आता काय बोलायचं, आता व्ह्युअर्स पण नाही म्हणू शकत, कारण सगळेच व्ह्युअर्स काय याचे भक्त नाही आहेत. पण जे ह्याच्याकडे जातात ना त्या पत्रास्टे, त्यांचं तर मला असं वाटतं ना की भिकाऱ्याला कसं फक्त भीक मागायचं असतं, म्हणजे त्याला काही चॉईस नसतो. ही कांट चूज, ही कॅन ओनली बेग. तर तसे हे बेगर्स आहेत की ह्याची नाटकं काही संपतच नाहीत. की मी आता हे करणार नाही, मी ते करणार नाही, मी रिशेड्यूल करणार नाही, मी कॅन्सलेशन करणार नाही. काही लोक म्हणे अशी वेळ आली आहे त्यांच्यावर की त्यांना गाडीतच राहावं लागलं, त्यांना बुकिंग नाही मिळत. असे कुठले लोक आहेत बाबा की ज्यांना जे गाडीत राहतील पण दुसरीकडे कुठे राहायला जाणार नाहीत? आणि बाबा म्हणजे खरंच म्हणते मी, आता सांगते, माझं माहेर आहे रत्नागिरीचं, आणि रत्नागिरी म्हणजे ह्याला ना रत्नागिरीतनं बॅन केलं पाहिजे. माझं अजून संताप ह्यासाठी होतो की हा माझ्या ना गावाचं नाव बदनाम करतोय. काय अरे, जा ना तिकडून. तुला ना तिकडून धक्के मारून असं बाहेर काढलं पाहिजे नुसता. कोण येतं रे यांच्याकडे असं की एवढे चांगले रिसॉर्ट असताना सगळं सोडून ह्याच्याकडे येतात भिकाऱ्यासारखे? म्हणजे तेच ना, तुम्ही बेगर्स आहात, अशा प्रकारचे बेगर्स आहात की ज्यांच्याकडे काही चॉईसच नाही आहे. दे डोंट हॅव चॉईस. ते जे हा म्हणेल तेच तुम्ही करणार. म्हणजे इतका तुमचा त्याच्यावरती अंधविश्वास आहे मूर्खासारखा. आणि ते सुद्धा ह्याच्याकडे, या नाईट कॉलेज रिटर्नवर तुमचा विश्वास आहे. आता काय मारे शॉपिंगला गेला होता, एक तर त्या क्रॉफर्ड मार्केटला ना काही राहिलं नाही आहे. आता सगळीकडे मुंबईत सगळं मिळतं, सेम भावातच मिळतं. ते पूर्वी होतं की तिथे स्वस्त मिळायचं वगैरे, आणि ज्या लोकांना असं बल्कमध्ये घ्यायचं असतं त्या लोकांसाठी ठीक आहे. पण नॉर्मल घराच्या सेटअपसाठी वगैरे एवढं काही तिथे जाण्याची काही गरज नाही आहे. बरं तू गेलास तिथून पण अशा वस्तू आणल्यास, एवढ्या चिंदी वस्तू की आता असं त्याच्यावरून मी इमॅजिन करू शकते की ते मागे तू घाणेरडं काहीतरी ते घरात डेकोरेशन आयटम आणि ते काय मिरर असं काहीतरी ते तुकडे आणि जाऊन डेकोरेशन केलं होतंस ना, क्रिसमस डेकोरेशनसारखं. पण क्रिसमस डेकोरेशन पण क्लासी असतं, तुझं तर एकदम काय घाणेरडं थर्ड क्लास डेकोरेशन होतं. तर तसंच आता ते काहीतरी तू परत करणार आहेस जाऊन. आणि ते लाईट्स घेतलेस तर ते लाईटचं लेट मी टेल यू की त्याच्यावर पावसाळ्यात, आता तर पावसाळ्यात तर बंदच आहे तुझं म्हणा, पण गावच्या साईडला थंडी बिंडीत पण इवन त्याच्यावरती ती चिलटं येतात लाईट खाली, म्हणून लोक रात्रीचं लाईट वगैरे पण बंद करून बसतात. साधं ट्यूबलाईटला पण येतात, तर तिकडे तर ती येणारच आहेत. आणि दिवसा तर तू लाईट लावणार नाहीस, रात्रीचीच लावणार. ते कुठे मी ते कॅफेटेरिया असं क्लोज काहीतरी असेल ना सेटअप, तिकडे ते कामाचं आहे, ओपन सेटअपला नाही. आणि गावी तर घरात पण येतात ती चिलटं लाईटवर. तर तिथे काय माहिती, तू ते जेवणावरच वरतीच अशी ती चिलटं फिरणार मस्तपैकी, एक्स्ट्रा ॲम्बियन्स क्रिएट करणार, आणि खाली तुझी लोक गेस्ट जेवणार. वाह, मस्त ना. मला एकदम असं डोळ्यासमोर असा सीन आला आहे, किती सही वाटेल ना. अरे झिंग्या, तुला काही करायचंच असेल ना तर त्या घराची नीट आधी साफसफाई कर. सगळं ते कचरा भरून ठेवला, डम्पिंग ग्राउंड केलं ना सगळीकडे, त्याचं काहीतरी सेटअप करता येतं का बघ. त्याला प्रॉपर एक राहण्याची जागा बनव जिथे असं प्लेजंट वाटेल. नुसत्या या एक्स्ट्राच्या फालतू गोष्टी भरून काही होणार नाही. आधी जे आहे ना बेसिक, त्याला नीट कर, ते व्यवस्थित कर. ते असं दर 2 महिन्यांनी तुला कड्या बदलाव्या लागतात, स्विच बदलावे लागतात. ते जरा चांगल्या क्वालिटीचे आहे. मी क्वालिटी वापरते, कळली तुझी थर्ड क्लास क्वालिटी. आता ते गुलाबं आणि काय घेतले, ती धूळ खात पडणार त्याच्यावरती. इतकी धूळ सचेल की जे येणारे असतील ना ते लोक मग धुवून लावतील वाटतं आपल्या खोलीमध्ये. त्या घराचा पसारा आवर आधी, नंतर डेकोरेशन कर.
नुसता आहे त्याच्यात आणि भरतोय आपला काय प्लॅनिंग नाही काय नाही, उचलायचं आणि भरायचं, नुसतं घर भरून ठेवते. कुठेही गेलं ना कुठेही तरी रिटर्न पॉलिसी असते. इतक्या टाईमपर्यंत तुम्ही कॅन्सल केलं तर तुम्हाला इतके पैसे परत मिळतील, फुल रिफंड इतक्यापर्यंत अवेलेबल आहे. इतके दिवस आधी कॅन्सलेशन केलं तर फुल रिफंड मिळेल. नंतर अजून थोडे दिवसांनी समजा तुम्ही 5 दिवस आधी कॅन्सल केलं तर 75% मिळेल. त्याच्यानंतर 3 दिवस 50% आणि मग 0 म्हणजे काहीच नाही. असं वेगवेगळ्या हॉटेल्सच्या वेगवेगळ्या पॉलिसी. तुझं तर हॉटेल नाही आहे ते तर वेगळीच गोष्ट आहे, पण तू समजतोस ना. मग थोडं तरी काहीतरी लिनियन्सी ठेवायची ना. दुसऱ्याच्या बाजूने पण विचार करायचा. धंद्याचा सगळ्यात पहिला रूल हाच आहे की ग्राहक ही भगवान है. पण तुझं तर काय आपणच भगवान आहे. आणि इतकंच आहे ना, तर तू स्वतः जे चेंजेस केलेस तर त्याच्यामध्ये पण जरा विचार कर ना. त्यावरती तू त्या तुझ्या पितळेच्या रूमचे एक्स्ट्रा का चार्ज करत होता? का तर टेरेससाठी, राईट. ते टेरेसवरती तुम्हाला एक्स्ट्रा मिळतं, तिथे तुम्ही जेवता वगैरे, तर ते तुम्हाला एक वेगळं ॲम्बियन्स आणि एक वेगळं फीलिंग आहे म्हणून ते तुम्हाला एक्स्ट्रा मिळालं आहे, तर त्याचे एक्स्ट्रा पैसे. मग जर आता त्यांनी पण खालीच येऊन जेवायचं आहे तर काय तिकडे गोट्या खेळायला तो टेरेसचे पैसे भरायचे त्यांनी. आता आपण येऊया ह्याच्या भूताखेतांच्या गोष्टीकडे. आता ह्याला भूताखेतांच्या गोष्टी नाही, आपण लास्ट टाइम बोललो की हा काही फालतू इकडचं तिकडचं कॉपी करून आपल्याला स्टोरी सांगतो. तर आता हा मुद्दामून रिअल स्टोरी म्हणजे रिअल असं माझ्याबरोबर घडलं ते दाखवायला आला लगेच स्टोरी घेऊन. आणि काय होतं, काजल माझ्या बाजूला झोपली होती, काजल माझ्या बाजूला झोपली होती. तुझ्याच बाजूला झोपणार ना, आणि कोणाच्या बाजूला झोपणार ती? हां, अजून काय म्हणजे काय म्हणायचं काय आहे तुला? कळलं मला, तुझ्या बाजूला कोणतरी झोपतं. लायकीचा तर नाही आहेस तू, घाण शी. म्हणजे मला विचार करून पण कसं तरी होतं आहे. पण आता आहे ती तुझी बायको, झोपली बाबा तुझ्या बाजूला, पण ते कशाला परत परत रिपीटेडली बोलतोस? आणि मी तिला झोपाच येत नव्हती. झोपवलं म्हणजे काय काय केलंस काय नक्की झोपवायला? काय बोलतो रे? चुबस, चुप एकदम चुप, शट अप. ती स्टोरी सांगत होती, तिचा एक्सपिरियन्स आहे ना, तिला सांगू दे ना. आणि ती ऑलरेडी बोलली की तिच्या आजीचं निधन झालं आणि तिच्या आजीबद्दल ती सांगते. यांची मी रिलेटिव्ह सांगत नाही आहे, ते रिलेटिव्हचं राहू दे. कशाला उगाचं शो शायनिंग मारतं आणि हिला मी कट करतो. नुसता बायकी, नुसता ह्यालाच बोलायचं असतं, पचपॅच. तुझी आई पण त्या दिवशी बोलली की आम्ही तर काहीच बोलत नाही, हाच बोलत असतो. म्हटलं काय रे, कसलं काय, तुला लाज शरम काय आहे का? 5,000 रुपये दिले तर हवा आली जोरात, म्हणजे त्यांची आत्मा खुश झाली. अरे काय म्हणावं तुला, 5,000 दिले तर हवा आली. मग 10,000 द्यायचे होते, मग चांगला भूकंप झाला असता आणि ना तुला त्या धरतीने गिळला असता तर जास्त बरं झालं असतं. आता दिसला नसता, असं वॅनिश झाला असता. पहिले ते झमुरीच्या ह्याच्या वेळेला झालेलं तेव्हा पण हवा आलेली, हवाने ढुसकी मारली असशील तू. आत्मा फिरतो आणि हे होतं आणि ते होतं. काही सांगत असतो रे, अंधश्रद्धा पसरवत असतो. मारो सेम खोपडीत तोडतो साले का. मी खोटं बोलत नाही, कारण मी खूप प्रॅक्टिकल आहे, त्याच्यामुळे मी तर खोटं बोलत नाही. म्हणजे हे पण खोटं बोलत नाही, पण मी कधी खोटं बोलतं का? अरे काय बोलतो तुला काही कळतं का? एक तर तू कसला काय घंटाचा प्रॅक्टिकल आहे. BMS नाईट कॉलेज रिटर्न, उगाचच काहीतरी बडी भाते आणि भीक मागके खाते. त्या दिवशीच तर तू मारे बोलला ना, आम्ही काय तिच्या आईसाठी स्पेशली येत नव्हतं, आमचं येण्याचं ठरलंच होतं. मग आता काय सासूला काही चिरीमिरी दिली का फुकटची फेकाफेकी करायला? ती पण बसली आपली. असले याच्या ना घरचे सगळेच विकलेले आहेत, बिकाऊ लोक. अचानक आले ते, नेहमी असंच येतात, एकदम मदतीला धावून येतात, अचानक येतात तिकडे. मला जेव्हा माझ्या मनात येतं तर ते कसं काय आपलं त्यांना कळतं आणि ते येतात. अरे काकू म्हणजे झमुरीची आई, तुमचे पण 50 कट म्हणजे काट. आणि टॉमचा तर पगारच कट. काय डोक्यावरून हात फिरते आणि जबरदस्ती तिच्या आईचा हात बीत ढकलून अक्षरशः झमुरीला कन्सोल करत होती आणि काय जवळ काय घेत होती वगैरे. आणि ही आपल्याला सांगणार की चांगलं वागा लोकांशी आणि लोकांच्या सगळं काही हेवे दावे विसरा वगैरे. अगं बाई, तू आधी तुझे जे तुटलेले रिलेशन आहेत ना ते सावर. स्वतःच्या बहिणीच्या प्रगतीवर जळणारी बाई तू दुसऱ्यांना ज्ञान देऊ नकोस. तोंड उघडायला लावू नको मला. हां समजते ना? चुबस आहे.
आणि आम्हाला शिव्या शाप दिलेले, काय काय बोललेले, किती काही असलं तरी एका कानाने ऐकायचं, एका कानाने सोडून द्यायचं. खूप लवकर उपरात्री झाली तुम्हाला हो. हां, आता झालीच आहे ना, तर जरा स्वतःचे संबंध सुधारा. सगळ्यांशी फुगून बसलेत ना तुम्ही, हां ते दिसते, तर ते जरा आवर घाला, स्वतः सुधारा, नंतर दुसऱ्यांना ज्ञान द्या. आणि आजचा व्हिडिओ तर मी काय बोलू मंडळी, म्हणजे इतका टट्टी व्हिडिओ होता की मला ना काही कळतच नाही, म्हणजे किती माणसाने किती नालायक असावं, किती एहसान फरामोश असावं, आणि किती म्हणजे चिकडगुंड्या असावं. किती काय मड्यावर घेऊन जाणार आहे एवढा पैसा, हां, की तुला फुल गॅरंटी आहे की आता माझं संपत आलं आहे, आणि आता हे संपल्यावर काय, तर आता जोपर्यंत चाललं आहे ना तोपर्यंत सगळं ओरबाडून घेतो बाबा, म्हणजे सगळं एक एक पै आणि पै वाचवतो, सो दॅट माझ्या नंतरच्या काळात मला हे कामी येईल. म्हणून ही सगळी तुझी धडपड चालली आहे का? त्या दिवशी तर मोठा आम्ही केळं दाखवत होता, आणि तिकडे आम्ही बाहेरचं खात नाही, हे नाही ते नाही, आणि आज कसा सुटलेला, ते सुद्धा म्हणजे काय, ते पण चिंदीगिरीच होती. ते ऑफरमध्ये बर्गर होते म्हणून ते घेतले, ते सुद्धा आईला नाही दिलं, कारण का ते 5च बर्गर होते ऑफरमध्ये, म्हणून फक्त 5 जणांनी घेतलं आणि आईला नाही. आईला आईस्क्रीमवर कटवलं, आईने आईस्क्रीम खाल्लं ना, मग नो बर्गर फॉर आई. अरे जिच्या जीवावर खातोस, जिच्या जीवावर तू एवढ्या गमजा मारतोयस, थोडी तरी जनाची नाही तर मनाची माणसाला असली पाहिजे की नाही. दुनियेसाठी कशीही असेल, अगदी ती तिच्या नातेवाईकांमध्ये कशामध्ये कशीही असेल, पण ती तुझी आई म्हणून लाखात एक आहे रे बाबा. हे काही आहे, जे काही आज तू उपभोगतोयस, तू म्हणजे त्याच्यामध्ये तू ॲड ऑन केलंस, काही ना काहीतरी हातपाय मारायचा प्रयत्न करतोयस, पण तरी तिने तुला खूप बेसच मेन क्रिएट करून दिला. हीच खूप मोठी गोष्ट आहे. नाही तर तू काय होतास, कोण आहेस, कोण तू? त्या बाईला तू पैशाला मोजतोस. तिने ते 300 रुपयाचं आईस्क्रीम खाल्लं तर 10 वेळा बोलून दाखवलंस तू, 300 रुपयाचं आहे, 300 रुपयाचं. आणि काय ती भाषा, हलवायचे 300 रुपये घेतात, हलवायचे. काय बोलतोस तू? काय बोलायचं काय आहे? तू कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे? म्हणजे काय झालं काय या लोकांना? काय यांची भाषा, काय बोलतात? ते त्या आईस्क्रीमवाल्याला म्हणतो की बरं चाललं आहे याचं, चांगलंच प्रमोशन करून घेतोय. अरे झमुऱ्या, तुला ना कोण ओळखत पण नाही, कुत्रं पण. ते कोणतरी ते फालतू लोक तुला हाय हॅलो करतात, भेटतात, ती गोष्ट वेगळी आहे, पण तो 300 रुपयाचा आईस्क्रीम विकतोय. तुझ्या भाषेत 300 रुपयाचं. फाटली होती ना तुझी पैसे देताना, हां, चांगला फुटला ना दरदरून घाम, त्याला तो तुला ओळखत असेल. चल भाग इधर से, निकल ऑडियन. जे कसला हा माज, कसली ही गुरमी, काय आहे काय हा टोडुमल झिंगा. आणि आईस्क्रीम कोण, म्हणजे आईस्क्रीम स्पूनवालं असेल तर वेगळी गोष्ट आहे, की आपण असं 2-3 स्पून एक्स्ट्रा मागून घेतो आणि एक जण टेस्ट करतो, त्याच्यातलं फ्लेवर वेगवेगळे घेतो आणि आपण टेस्ट करतो. पण चाटण्याचं आईस्क्रीम असतं जे कोनमधलं, ते कोण करतं शेअर? काय आहे हे, हायजीनची ऐसी की तैसी, काय म्हणावं या लोकांना. किती घाणेरडे आहेत, मला ते बघूनच कसं तरी होत होतं. किती चांगले संबंध असतील, तुम्ही किती जीवाला जीव देणारे असाल, पण नवरा बायकोचं वगैरे आपण समजू शकतो, बट हे किती घाणेरडं आहे माहिती आहे मंडळी. माझा मुलगा लहान होता ना, तेव्हा तो असं कालवून ठेवायचा, आणि मग नंतर सपोज त्याने नाही खाल्लं तर मी त्याला आधीच सांगायची की बेटा जर तू कालवून ठेवलंस ना तर मी नाही खाणार ते, मग वेस्ट होतं जेवण. त्याच्यामुळे तू थोडं हे कर, म्हणजे थोडं कालवत जा, आणि मग तुला जर म्हणजे नाही वाटलं तर मग मी तुझं घेईन. पण ते कालवलेलं पण मी खायची नाही. आणि हे बघून तर म्हणजे मला एकदम किळसवाणा प्रकार वाटला तो. आय डोंट नो की तुम्ही माझ्याशी अग्री कराल नाही कराल, पण खूप घाण होतं ते. त्या दुजलने ते डोनट घेतलं, ते काय तुझ्या पैशाने घेतलं नव्हतं. सगळ्यांना असं बोलत असतं ना, खावा असं बोलतो, जसं काय म्हणजे खायला देतोय. जर ह्याने काही गोष्ट दिली आहे तर ती प्रेमाने दिली आहे की खा एकदाच आहे, असा त्याचा स्वर असतो. आणि जी गोष्ट ह्याने दिलीच नाही आहे त्याच्यावरती कशाला हा दुसऱ्यांना असं बोलू शकतो की खा. अरे त्याच्या बापाच्या पैशाने घेतलं त्याने, तुझं खातोय का? कशाला बोलतो असं? तुला पाहिजे का तर सरळ सांग की मला दाखव थोडं टेस्टला. स्वतःची तर नाही आहे दानत काय घेण्याची, दुसरं खात आहे त्याला पण नुसता त्याच्यावर पण नाट लावत असतो.
आणि काय रे, तू तर बाहेरचं खाणार नव्हता ना मग? आणि तुझ्या कोणी खाल्लं होतं का श्रीखंडवालं बर्गर? काय जोक आणि काय हसी नके घालून दात घशात श्रीखंडेवाले बर्गर. सगळीकडे जाऊन मारे सांगत असतो आमचंच, आम्ही इतकं खातो ना, आम्ही इतकं. आत्ताच आम्ही दुपारी जाऊन आलो, बाहेर जेवून आलो. आणि त्या दिवशीच तर बोलत होता की आम्ही आता बाहेरचं सोडलं आहे. म्हणजे ना तू गुपचूप बाहेर खातोस शाण्या, आणि दाखवतात तर असं की आम्ही नाहीच खाते, आम्ही नाही. जेव्हा आईशीला काय द्यायचं वेळ येते ना, तेव्हा तुझ्या ना हाताला घाम फुटतो. कुठे फेडशील रे, कुठे फेडशील हे पाप. तुझ्या जेवणाचं कंपॅरिझन आहे ना सगळ्यांशी करू नकोस, ठीक आहे? तू ज्या ठिकाणी जातोस ना ती जागाच थर्ड असते किंवा काय ना काहीतरी असतं की अशा ठिकाणी जातो जिथे तुझ्या जेवणाशी कंपॅरिझन होऊच नाही शकत. चांगल्या ठिकाणी जाण्याची लायकी तर नाही तुझी. आणि मोठा सांगता आमच्यासारखे तर किटेच नसते ना अशी. तुमच्यासारखा ना थंडगार भात पण एकत्रच वाढून ठेवत नाहीत लोकांकडे. गरमागरम कसलं डोंबल्याचं गरमागरम. लोकं नंतर सर्व करतात, चपाती भाकरी प्रॉपर काय ते खाऊन झाल्यानंतर सांगतात आता भात आणू, आणि मग गरमागरम वाफाळलेला भात आणतात. एवढं बेसिक नाही आहे तुमच्याकडे. आणि तू काय स्वतःची क्वालिटी आणि आम्ही असं देतो, आम्ही ह्या देतो आणि ते देतो बसायचा आणि लायकीत राहायचं. आणि लोक जे करतात ना त्याच्यामुळे लगेच स्वतःच्या त्या मांजरीला घुसवू नकोस त्या बॅगेमध्ये. बिचारी सफोकेट होऊन जाईल ना, कळणार पण नाही. आहे केवढी ती मांजर. सगळेच म्हणजे घरात असेच आहेत. ते झाई काका सोडून सगळे कसे काय बाबा, ते बहुतेक त्यांना ते दम्याचाच त्रास आहेत म्हणून त्यांची ती हालत अशी आहे. आजकाल त्यांना वॅनिश केलं आहे, चांगलीच पडली आहे ना, याला सोलून काढलं आहे लोकांनी. म्हणून असंच राहायचं, समजलं? हां, गावी घेऊन जाऊन त्यांच्याकडनं काम करून घ्यायचा प्लॅन असेल ना तर विसर. नाही तर अशी पडणार ना, सगळा पत्राष्टे वरून खाली कोसळणार मग. सो तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. खूप मोठं झालं, अजून मला बोलायचं होतं पण बघूया. त्याच्या पुढच्या वीकपासनं थोडंसं म्हणजे 2-3 दिवसांनीच लगेच व्हिडिओज येतील. कारण का मी एका फॅमिली ट्रिपवर बाहेर जाणार आहे, तर त्यामुळे जसा वेळ मिळेल तसं मी टाकत राहीन. आणि जास्त लॉंग ड्युरेशनचं कंटेंट नाही, असे पटापट क्विक अपलोड्स करत जाईन. तर ते मी तुम्हाला अपडेट करेनच येत्या काळात त्याबाबत. पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्ही एन्जॉय केलं असेल. भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय. मासलामा, लव्ह यू ऑल.